श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात? मस्तच राहा. आजच्या दिवस तुमचा चांगला जाईल स्वामीचरणी प्रार्थना करते. बघा माझी आईने आम्ही कुलदेवतेच्या मूळपीठावर निघालो. 6 वाजले होते. जाताना आम्हाला महादेवाचं दर्शन घेतलं आणि एस टीमध्ये बसलो आम्ही. बघू शकता बघा किती गर्दी होती अष्टमीला. आता उद्या रामनवमी, तर रामनवमीचे पोस्टर होते. हा दर्जा आहे देवीला जाण्यासाठी. बघू शकता खूप प्रचंड अशी गर्दी होती. आम्ही पुढे जाऊन नाश्ता पाणी केला, कारण की मुलांना भूक लागली होती. सकाळी काहीच नव्हतं खाल्लं आम्ही. तसं जाता वडापाव उन्हाळा असल्यामुळे खूप ऊन आहे इकडं. बापरे जबरदस्त ऊन येत. आम्ही ऊसाचा रस घेतला, तो पिला. म्हणजे खूप जबरदस्त ऊन होतं. आम्ही गेलो तर भयानक ऊन आहे इकडे जळगाव जिल्ह्याकडे. बघा आईचा दरबार. खूप अशी प्रचंड अशी गर्दी होती. बघा इथं ओटीचं सामान घेतलं आम्ही. सर्व हे बोलवता ओटीचं सामान कसं, म्हणजे इथे एक खूप मोठी अशी यात्रा होती. यात्रेमध्ये भरपूर असे ओटीचे सामान विकणारे होते. लेडीजचं सर्व सामान, कटलरीचं, चाळण्या, म्हणजे गुढीपाड्यापासून तर चैत्र रामनवमीपर्यंत इथं अशी मोठी यात्रा भरत असते. आमच्या देवीवरती दंदाई मातेला मस्दी म्हणून गाव आहे तिथे. आता ते मावशी तुम्ही ओटीचा सामान घेतल्यानंतर तिथे राम रक्षक म्हणजे सूत्र धागा असतो तो घेतला. देवीच्या पायाला लावायचा नाही, आपण तो हातात बांधायचा असतो. आणि हळद कुंकूची पुडी घेतली. बघा इथं सगळे सामान म्हणजे छोटे मोठे असे कटलरीचे पायाचे साखड्या हे बोल असतात. बघू शकता खूपच. बसमधून उतरलो. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे अर्धा 1 किलोमीटर चालावं लागतं देवीचं दर्शन. खूप म्हणजे चालावं लागतं तिथं. गाडी म्हणजे नो इंटरेस्ट आहे गाडीची. शकता आम्ही इथं आपल्या देवीला बोकड्या कापता. आणि माझी आई सोबत होती. इथं आम्ही पूर्णाचे दिवे बनवत होतो बसून. इथंच बनवले. अशा प्रकारे इथं बसून आम्ही पूर्णाचे दिवे बनवले. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, कारण की मध्ये म्हणजे मोबाईल काय मध्ये
जेवढं शूट होता आलं तेवढं मी घेतलेलं आहे. अशा प्रकारे मंदिर बांधलेले आहे. आता नवीन बांधकाम केलेलं आहे. खूप छान मस्त प्रसन्नता वाटत होती. आतमध्ये गेल्यावर गर्दी तर खूप प्रचंड होती. एका साईडला माणसांची एका बायांची रांग होती. रांग पण खूप मोठ्या प्रचंडात होती. आम्ही 9:45 वाजता मंदिरात पोहोचलो आईच्या दर्शनासाठी. बघा 9:45 वाजले होते तिथे. म्हणजे खूप अशी म्हणजे जास्त म्हणजे दर्शनाला लगेच दर्शन घेतलं की खूप गर्दी म्हणजे सर्वांना दर्शन मिळण्यासाठी पटकन दर्शन करून बाहेर निघायचं होतं. म्हणून जास्त काही शूट करता आलं नाही आहे. मुलांनी केले पुढे गेल्यावर म्हणजे व्हिडिओ शूट करता येत नव्हता जास्त गर्दी असल्यामुळे. मंदिरात दर्शन घ्यायचं होतं आणि खाली पण म्हणजे ज्यांना दिवे वगैरे लावायचे नारळ फोडायचे तर खाली फोडू शकतो. बघा इथं खाली मोठं लावलेले. ज्यांना दिवे वगैरे लावायचे होते ओटीचं सामान द्यायचं होतं मंदिरात. खाली असा मोठा फोटो ठेवलेला आहे बघू शकता. आणि इथे बघा सर्वांचे म्हणजे दिवे लावलेले. कोणाचे पुरणाचे होते, कोणाचे कणकेचे होते. आमच्या त्या दिवशी जावळ पण तर शेंडी असते मुलांची, तर त्या दिवशी शेंडी पण काढली जाते. आणि बायांचे म्हणजे गुचडा दिला जातो म्हणजे केस कापले जाते बायांची ज्यांची शेंडी असते त्यांची. बघा मी तुपाचा मोठा दिवा पण करून आणला होता. पुरणाच्या पोळ्या पुरणाचा नैवेद्य केला होता थोडा. आणि अशा प्रकारे 8 दिवे लावून घेतले मी. खूप प्रसन्नता वाटत होती. खूप छान वातावरण होतं. आम्ही जिथे जागा मिळाली तिथे दिवे लावत होतो. पूर्ण अशी गर्दी होती म्हणजे दिवे लावायला पण जागा नव्हती. सर्व काढून होते. पटकन बाहेर काढत होते. ज्यांचे दिवे लावले गेले त्यांना. मला जसं जमलं मी तशा प्रकारे दिवे बनवले, लावले, पूजा केली. तिकडं म्हणजे बाया दिवे लावत होते जसं जमलं तसं बघू शकता. खूप म्हणजे खूपच गर्दी होती देवीवरती. आम्ही अष्टमीचे ज्यांची कुलदेवत असते अष्टमीला दिवे लावला जावं काढलं जातं. मुलांचं शेंडीचा कार्यक्रम असतो. धन्यवाद.